पुणे हिट अँड रन प्रकरणी या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पबवर कारवाई केली आहे। बुलडोझर जेसीपीच्या सहाय्याने पबचे बांधकाम पाडण्यात येते। कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाई सुरू आहे। तर या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे। कल्याणी नगरमधील अपघातानंतर पुणे महापालिकेला जाग आली आहे। पुणे महापालिकेकडून पब्स आणि बार्सचं अतिक्रमण काढण्यात येत आहे। अनधिकृत बांधकाम त्यावरती बुलडोझर चालवण्यात येतोय। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंडवा रस्त्यावरचं हे दृश्य आहे। इथे असलेला वॉटर्स आणि त्याच्याच शेजारी असलेला ओरिल्ला या दोन पब्सवरती बारवरती अशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे। खरं तर या संदर्भातल्या तक्रारी अनेकदा नागरिकांकडून केल्या गेल्यात, मात्र कारवाई होत नव्हती आणि आज अखेर दोन लोकांचा जीव गेल्यानंतर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नंतर ज्या ठिकाणी म्हणून अनधिकृत बांधकामं आहेत, बेकायदा बांधकामं आहेत, अतिक्रमण आहेत, ती काढण्यासाठी महापालिका आता सक्रिय झाली आहे। पुणे शहरात जवळजवळ 2 ते 2.5 हजार बार्स अँड रेस्टॉरंट्स आहेत। पब्सचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण किंवा बेकायदा बांधकाम झाल्याचं निदर्शनास येतं। अनेक ठिकाणी रूफटॉप हॉटेल्स आहेत ज्यांना परवानगी नसते। अनेक ठिकाणी मजल्यावरती किंवा पार्किंगच्या जागेमध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालवले जातात। या सगळ्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असल्यात किंवा एकूण बांधकामासंबंधीचे नियम त्या ठिकाणी डावलण्यात आल्याचं लक्षात येतं आणि त्या विरोधामध्ये कारवाई होणं अपेक्षित असतं, मात्र ती होत नाही। आणि आज अखेर परवाच्या घटनेनंतर म्हणजे कल्याणी नगरमध्ये पब्समधून बाहेर पडलेल्या मुलांनी अपघात घडवला। त्या अपघातामध्ये 2 जणांचा जीव गेला आणि त्यानंतर महापालिका या ठिकाणी कामाला लागली आहे आणि या कोरेगाव पार्क मुंडवा परिसरातल्या अतिक्रमणांवरती बार्स रेस्टॉरंट्सवरती त्यांच्याकडून बुलडोझर चालवला जातोय। याला आपण जसं सुरुवातीलाच म्हटलं की वराती मागून घोडे काय असतं ते त्याचं उदाहरण म्हणजे ही कारवाई आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की आज कारवाई होईल, उद्या पुन्हा हे बार्स आणि हे अतिक्रमण उभी राहणार नाहीत याची खात्री देता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।